आता अमितला कळून चुकलं होतं की इथे काहीतरी विचित्र आहे, त्यामुळेच तो लगेच ठरवतो की आपण आत्ताच्या आत्ता हे हॉटेल खाली करतोय आणि ही गोष्ट तो त्या बाईला सुद्धा बोलतो। त्यावर ती बाई बोलते तुमची इच्छा। आता ते तिघेही जोराची पावले टाकत त्या कॉरिडॉर मधून आपल्या रूमकडे जायला निघतात आणि एक थोडंसं अंतर क्रॉस केल्यानंतर अमित जागेवरती थांबतो। यावर हर्ष आणि विजय बोलतात की काय झालं अमित, का थांबलाय तू? त्यावर अमित सांगतो की मला त्या कॉरिडॉरच्या कोपऱ्यामध्ये कोणीतरी उभं असल्याचं दिसतंय आणि घाबरत घाबरतच तो 1-2 पावले पुढे टाकतो आणि त्याला दिसतं की त्या कोपऱ्यामध्ये राहुल उभा आहे। अमित पुन्हा त्याला घाबरून आवाज टाकतो की राहुल। यावर राहुल लगेच सरळ पाठीमागे वळतो आणि भिंतीवरती आपलं डोकं आपटू लागतो आणि ते सुद्धा खूप जोरात। हे पाहिल्यानंतर ते तिघेही त्याच्या दिशेने धाव घेतात आणि त्याला भिंतीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही त्यांना ऐकायला तयार नव्हता। तो त्याचं डोकं भिंतीवरती जोरात मारतच होता आणि आता त्याच्या डोक्यामधून रक्त निघायला सुद्धा सुरुवात झाली होती। शेवटी कसंबसं करून त्या तिघांनाही राहुलला त्या भिंतीपासून बाजूला केलं। त्या भिंतीवरती आता रक्ताचा एक वन आला होता आणि जसं राहुल त्या भिंतीपासून बाजूला झाला तेव्हा कुठे जाऊन तो थोडासा शांत झाला